तर गाईज वाजलेले आहेत सकाळचे 5 आणि समृद्धी एकदा स्कूलला गेली तर तिला माहिती होणार आहे की आज 1 एप्रिल आहे आणि ती काही एप्रिल फूल बनणार नाही कारण ती खूप स्मार्ट आहे. तर आपण ना आज समृद्धीला आणि समृद्धीच्या पप्पांना एप्रिल फूल बनवणार आहोत. चलो मी आता कुंकू हे केलं आणि समृद्धी मला लागला त्याला. ओके Oh my god. हे खरंच वाटतं ते कशाने कापला? कुठं कापलं बघू? त्याला बांध लाव काहीतरी. हॅलो, काय करायला? अहो ते कुरिअरवाला किती वेळचा फोन करायला? कुरिअरवाला आलाय बाहेर, तुम्हाला पार्सल पाठवलंय. हा पाठवले, सरप्राईज आहे. बरोबर जाते. आहे का खाली? दिसाय ना झालं ताई. बाहेर दिसाय ना झालंय. एप्रिल फूल. काय मजाक करायला ताई तुम्ही? एप्रिल फूल बनवलं तुम्हाला मी. कुठे गेला रामा? तुम्हाला काय भूक वाटली काय? हॅलो, काय झालं? पूजाला फोन केला तर म्हणतात बोलायचं नाही तुम्हाला. हॅलो, आता फोन केला होता तर म्हणतात ताई बोलायचं नाही तुम्हाला तेव्हा म्हणून. हो ऐक ना, एप्रिल फूल. सोडणार नाहीये मी, सर्वांना एप्रिल फूल बनवणार आहे मी. मला एवढी मज्जा येते. पण झालंय असं की मी 4-5 वर्ष झालं सर्वांना एप्रिल फूल बनवते. त्यामुळं मला ना एप्रिल फूल बनवायला काही फॉर्म्युलेच सापडत नाही आहेत. मी कसं एप्रिल फूल बनवू, कारण की सर्वांना माझा स्वभाव माहिती झाला आहे आणि आता एप्रिल फूल कोणी बनणं ना अशक्य आहे माझ्याकडनं. मला काही आयडियाच सुचत नाही आहे. माझ्या सर्व आयडिया जुन्या झाल्यात आता. मी आत्ता आईला कॉल केला होता, म्हटलं एप्रिल फूल बनवावं आणि पहा मी आईला कसं एप्रिल फूल बनवलं आहे ते. थोडंसं तिच्या मनाशी खेळली आहे, पण पहा कसं बनवलं आहे. आईला कॉल केला होता मी. ऐका. हॅलो, काय करायली ग? काय नाही, दवाखान्यात जाऊ लागले. आताच निघाली का काय? हो. अगं एक प्रॉब्लेमच Oh झालाय. my god. काय? काय माहिती कसं काय माझ्यासोबत असं होते. ते मी तुला म्हणलं ना एवढे दिवस झालं त्रास व्हायलाय. मग म्हटलं आज दवाखान्यात जाऊ. मॅडमकडे गेले तर मॅडम म्हणल्या प्रेग्नेन्सी चेक करा. मी म्हटलं माझं ऑपरेशन झालेलं आहे. मॅडम म्हणल्या तरी हे होतंय. चेक केलं तर आहे तर. किती दिवस झाले? झालं 1 महिना. मग बघत कसं चहा करा नाही. एप्रिल फूल. अरे मला ते संशय आलता, पण मी म्हणलं दर्शन केलं. मला आता एप्रिल फुल लावायचं आणि मला कसं वाटायचं तू एकदम तसं दर्शन केलं ना मला तसंच वाटत. आता मला सांगितलं होतं बरं, आला संशय, पण तू पुन्हा इमोशनल केलं. मला वाटू लागलं बाई. हॅलो, हा बोल ना.
काय बोलली ग रुपाताई तू काल माझ्याबद्दल? काय मला कोणीतरी येऊन सांगितलं तू काल काहीतरी बोलत होती. मी बंद करते बाई चॅनल, जाऊ दे. एक तूच तर माझी मैत्रीण होती आणि तू पण असं बोलू लागल्यावर कसं करायचं? Oh my god. बोलले कोणाला काय बोलले? तू बोलली काल माझ्याबद्दल. ओय गप. काही पण नको येण्यासारखं करू. खरंच सांगते मी डिलीट करायले चॅनल आज. गप आहे. फटकेत खाशील तू. मी कोणावर काय बोलली कधी कोणाला? मला सांगितलं कोणीतरी येऊन ती प्रज्ञा अशीच आहे म्हणून. हा प्रज्ञा अशीच आहे. अशी म्हणजे कशी? मी उगी तिच्या म्हणे मी उगच तिच्या लाईव्हला आता जाणार नाहीये, ती अशीच आहे, मला पण तिचं बोलणं आवडत नाही, उगच लाईव्हला काही पण बोलते. गप. तुला फटके देईन मी आपण इकडे येऊन खरंच. अगं खरं अरे मग सांग ना मला. कोण बोललं? कोणाला बोलली तू मी? बोलली का हो ते नाही फक्त सांग मला. नाही बोलली मी कुणाला आणि काही संबंध बी नाहीये. काय मूर्खासारखं काय करते? बरं चालते ठीक आहे, एप्रिल फुल. स्वयंपाका काय रे असं केलं? काय बोलला तू रुपाताईला माझ्याबद्दल? काय मी चॅनल डिलीट करून टाकते बाबा. तुम्ही काय रुपाताई तू आणि मला दोघंच तुम्ही वाटत होता जवळचे आणि तुम्ही दोघं पण माझ्याबद्दल असं बोलताय. काय ती प्रज्ञाताई असंच बोलते लाईव्हला. आता मी नाही जाणार आहे प्रज्ञाताईच्या लाईव्हला. बोलली मला रुपाताई. जाऊ दे मी डिलीट करतेय. मला आता काही यायला अर्थच नाही राहिलाय. खरं बोलला नाही. जाऊ दे मला मला तर मी ना खरं खोटं करणारच नव्हते. मी ना चॅनल डिलीट करून टाकतीये. जाऊ दे. बरं ऐक ना तिला तू विचारणार आहे ना त्याच्यासोबत अजून एक पण विचार. काय माहिती का? एप्रिल फुल. स्वयंदादा गाडी चालवत होता म्हणून स्वयंदादाचा तिकडनं आवाज स्पीकर ऑन केलंय तरी आलेला नाहीये. खूप ओरडलाय, पागल आहेस का तू? मी चॅनलच डिलीट केलं असतं माझं. असं काय म्हणते तू? मी कोणाच्या आद्यात मदत नसतो आणि असं कसं म्हणतेस तू? तर कसा वाटला सर्वांना एप्रिल फुल केलेलं नक्की कमेंट्स करून सांगा. आणि याच व्हिडिओसोबत मी माझ्या मागच्या एप्रिल फुलच्या व्हिडिओचीही लिंक देणार आहे, तर पाहायला विसरू नका. आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना एप्रिल फुल बनवा आणि कसं बनवलंय नक्की शेअर करा. फक्त समोरचा खूप हर्ट होईल असं नका बनवू. मला आईला थोडंसं हर्ट केलं, त्या गोष्टीचं थोडंसं हे होतंय. पण माझ्याकडे काही रिझनच नव्हतं, कारण मी दरवर्षी सगळ्यांना एप्रिल फुल बनवते. अक्षरशः समृद्धीच्या पप्पांना म्हटलं मी ना चक्कर आलेलं नाटक करणार होते. समृद्धीच्या पप्पा म्हणले लातच घातली असती तुला तसं केलं असतं तर. तर अजून स्वराला आणि समृद्धीला एप्रिल फुल बनवायचं राहिले. त्या स्कूलमधनं स्वरा बाहेर गेली आहे. स्वरा घरी आल्यावर आणि समृद्धी स्कूलमधनं आल्यावर त्या दोघींनाही एप्रिल फुल बनवणार आहे. तोपर्यंत व्हिडिओसोबत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करायला विसरू नका. बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.